In yesterday's lecture, we have seen about the investigation, inquiry and trial. Definitions पाहिलेले आहेत आपण. आता इन्व्हेस्टिगेशन करताना काय काय होतं ते आपण पाहूया. When any police officer receives the information about commission of cognizable offense, then he immediately starts the investigation. एखाद्या पोलीस ऑफिसरला जेव्हा माहिती मिळते की बाबा इथं इथं गुन्हा घडलेला आहे, तर तो काय करतो, पटकन स्टार्ट करतो इन्व्हेस्टिगेशनला. Besides, when the magistrate directs the police, especially in case of non-cognizable offense, then also police conducts the investigation. पाहता इन्व्हेस्टिगेशन कधी कधी कंडक्ट केलं जातं हे वन बाय वन आपण पाहतो. याला टायटल द्या इन्व्हेस्टिगेशन किंवा स्टेप्स तुम्हाला कळतील, तुम्ही लिहू शकता. तर पहिल्यांदा काय करतं, वेन पोलीस ऑफिसर रिसिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द कमिशन ऑफ अ कॉग्निजिबल ऑफेन्स, तो काय करतो, इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करतो. दुसरं काय आहे, बिसाइड्स म्हणजे त्यानंतर when the magistrate directs the police, especially in case of non-cognizable offense, then also police conducts the investigation. पहा इथं हा फरक आहे की वरच्या याच्यामध्ये सांगितलं की कॉग्निजिबल ऑफेन्स जेव्हा पोलिसला कळतं तेव्हा पोलीस डायरेक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू करतं. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलेलं पहा, when the magistrate directs the police, कशासाठी, especially in case of non-cognizable offense. non-cognizable लॉ अंडरलाईन करा. देन ऑल्सो पोलीस कंडक्ट्स द इन्व्हेस्टिगेशन. नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स आहे म्हणून इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही असं नाही. नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स असेल तर जेव्हा मॅजिस्ट्रेट डायरेक्शन देईल की बाबा आता इन्व्हेस्टिगेशन सुरू करा, तो एक पोलीस ऑफिसर नेमेल आणि तो काम करायला सुरुवात करेल, तो पोलीस जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन कंडक्ट करू शकतो. ओके. देन दस ऑन रिसिव्हिंग द कंप्लेंट वेदर इन रिस्पेक्ट ऑफ कॉग्निजिबल और नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स, the magistrate may not take cognizance of the offense for which there is a complaint. Listen, जेव्हा मॅजिस्ट्रेट समोर एखादी कंप्लेंट जाते कशाच्या संदर्भात, मग ती कॉग्निजिबल ऑफेन्स असू दे किंवा नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स असू दे, तर त्यावेळेस मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेऊ शकत नाही. तर काय करतो पहा, इन्स्टेड, त्याऐवजी, इन्स्टेडचा अर्थ काय होतो, त्याऐवजी तो काय करतो, ही मे सेंड इट टू द पोलीस फॉर द इन्व्हेस्टिगेशन अंडर सेक्शन 156 सबक्लॉज 3 ऑफ द कोड. पहा, मॅजिस्ट्रेट समोर कंप्लेंट गेली म्हणून मॅजिस्ट्रेट स्वतःच उठला आणि इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली असं होत नाही. इथं काय होतं, तो डायरेक्ट करतो पोलीसला. पोलीसला सांगतो की बाबा हे झालेलं आहे, कॉग्निजिबल नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सेस घडलेले, कंप्लेंट माझ्यासमोर आलेली आहे, अँड डू इन्व्हेस्टिगेशन नाव. ओके. आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन ऑन द बेसिस ऑफ मटेरियल, दॅट इज एव्हिडन्स कलेक्टेड, if the police officer forms the opinion that now the case is such whether the accused person can be placed before the magistrate for the purpose of trial, then such a police officer lays the charge sheet under section 173 of the code. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं आणि आता कळतं की ह्या माणसाला किंवा या अक्यूजला मॅजिस्ट्रेट समोर हजर करायचं आहे, तेव्हा तो काय करतो, पोलीस ऑफिसर एक चार्ज शीट बनवतो अंडर सेक्शन 173 of the code. Here the charge sheet is also known as known in practice as a challan, which is the report of the investigation by the police. आपण बोलतो ना चलान. ओके, तुम्ही ऐकला हा शब्द, तर हा चलन आहे आणि हे प्रॅक्टिसमध्ये याला चलन म्हणतात. जो हे बनवतो तो चार्ज शीट बनवतो त्याला चलन असं म्हटलं जातं. आफ्टर सबमिशन ऑफ द इन्व्हेस्टिगेशन, हे लक्षात ठेवाय, प्रॅक्टिसच्या वेळेस लोक असं चार्ज शीट वगैरे शब्द वापरत नाही, चलन बोलून टाकतात. After submission of the investigation report by police, the next stage underline करा, about the inquiry of on the basis of the police report. आधी इन्व्हेस्टिगेशन झालं, आता काय करणार आहोत आपण, इन्क्वायरी. कशावर, ऑन द बेसिस ऑफ पोलीस रिपोर्ट, एस्पेशली इन कॉग्निजिबल केस. जे कॉग्निजिबल ऑफेन्स आहे त्याच्या केसमध्ये आता काय सुरू होणार आहे, इन्क्वायरी सुरू होणार आहे. The magistrate takes the cognizance of offense, and now magistrate can take the cognizance of offense. Before investigation, magistrate cannot take the cognizance. Cognizance अर्थ काय, दखल. मॅजिस्ट्रेट दखल घेऊ शकत नाही. आता मात्र तो रिपोर्ट आल्यावर काय करेल, चार्जशीट झालेला आहे, इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे, मग हा काय करेल, मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेऊ शकेल त्या केस संदर्भात. आता पहा, सिमिलरली ऑन द बेसिस ऑफ कंप्लेंट एस्पेशली नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स, तुम्ही काय करा माहिती का, कॉग्निजिबल आणि नॉन कॉग्निजिबल मी अशा पद्धतीने नोट्स प्रिपेअर केलं, तर तुम्ही अंडरलाईन करा त्याला. मी बऱ्याच वेळा अंडरलाईन करायचं विसरून जाते रायटिंगच्या याच्यामध्ये.
Similarly, on the basis of complaint, especially in non-cognizable case, such cognizance of offense can be taken by the magistrate. दोघांकडे पण magistrate cognizance घेऊ शकतो. However, for the purpose of taking cognizance of offense, some primary inquiry need to be conducted by magistrate. नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये प्रायमरी इन्क्वायरी कोण कंडक्ट करतं, तर मॅजिस्ट्रेट करतं. ॲज पर द सेक्शन 159, अपॉन रिसिव्हिंग पोलीस रिपोर्ट इव्हन इन एनी नॉन कॉग्निझेबल केस द मॅजिस्ट्रेट मे प्रोसीड टू होल्ड द प्रिलिमिनरी इन्क्वायरी. दोन्हीकडे पण मॅजिस्ट्रेट काय करतो, आता दखल घेतो. पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे, तर अशा वेळेस तो काय करतो, दखल घेतो आणि पुढे केस चालू राहते, इन्क्वायरी करतो. इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन मधला फरक कळाला. सिमिलरली ॲज पर द सेक्शन 202, सेक्शन 2 जिथे सेक्शन्स येतील तिथे अंडरलाईन करा हा. Similarly, as per section 202, where a complaint is made to a magistrate, he is empowered to postpone the issue of process which is required for compelling the attendance of accused person, and instead such magistrate may firstly undertake an inquiry into the case. Pahata. Similarly, as per section 202 नुसार, where a complaint is made to a magistrate, magistrate कडे पण डायरेक्ट कंप्लेंट जातात. He is empowered to postpone the issue of process which is required for compelling the attendance. पहा, कधी कधी अटेंडन्स कंपेल करायची असते, कंपल्सरी अटेंडन्स असते त्या व्यक्तीची, ऑफ अक्यूज पर्सन, अँड इन्स्टेड सच मॅजिस्ट्रेट मे फर्स्टली अंडरटेक अँड इन्क्वायरी इन टू द केस. आणि मग त्याची अटेंडन्स होते आणि तो त्या व्यक्तीला काय करू शकतो, इन्क्वायरी करू शकतो. Here such inquiry by magistrate is necessary for determining, म्हणजे ठरवायला, whether or not there is sufficient ground for proceeding and further. आणला पकडून, एक चार्जशीट बनवलं, एक आरोपी पकडून आणला, डायरेक्ट मध्ये ट्रायल सुरू होत नाही, मध्ये मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करतो. कशासाठी करतो, की खरंच का या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, त्याचं सफिशियंट ग्राउंड्स आहेत का त्याला ट्रायल करण्यासाठी, ते त्याची इन्क्वायरी केली जाते. For the purpose of trial. Besides this, inquiry is useful for find out flashhood of the complaint. Flashhood म्हणजे कशावर भर दिलेला आहे बाबा, कंप्लेंट कशाबद्दल केलेली आहे, वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स, हे सगळं कधी कळतं, त्याला इन्क्वायरी दरम्यान कळतं. Besides, such inquiry is also necessary to ascertain at primary level the truth or falsehood of the complaint. पहा, कंप्लेंट खरी आहे का खोटी आहे हे ट्रायल झाल्यानंतर नाही कळत. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होतं, जेव्हा मॅजिस्ट्रेट समोर इन्क्वायरी केली जाते, त्याच वेळी कळतं की कंप्लेंटमध्ये किती दम आहे बाबा, कंप्लेंट आहे का खरी, कंप्लेंटमध्ये काही चुकीचं आहे का. आणि जर समजा खरं असेल तर पुढे ट्रायल होते, खोटं असेल तर काय होतं, तो व्यक्ती फ्री होतो. अपॉन सच इन्क्वायरी बाय द मॅजिस्ट्रेट, इफ ही थिंक्स दॅट, इफ ही म्हणजे कोण आहे, मॅजिस्ट्रेट आहे, that there is a prima facie case for which trial proceeding can be conducted. prima facie कळून येतं की याच्यावर आता ट्रायल करायला पाहिजे, म्हणजे याची केस चालवायला पाहिजे. then there comes the next stage of the case. पहा, इन्क्वायरीच्या दरम्यानच कळतं की ही कंप्लेंट खरी आहे का खोटी आहे. खोटी कंप्लेंट असेल तर ते रिलीज केलं जाईल, आणि खरी कंप्लेंट असेल तर मग नेक्स्ट स्टेज येईल आपल्या याच्यातली, ज्याला म्हणतात आपण काय बोलू शकतो, ट्रायल. ओके. Then there comes the next stage of the case. आता ही नेक्स्ट स्टेज कुठली पाहूया. Thus when the such offense of which the magistrate has taken cognizance can be tried by him, then he frames the formal charges. पहा, एक एक स्टेप लिहित जा तुम्ही. आधी इन्व्हेस्टिगेशन, मग इन्क्वायरी, मग प्रायमा फेसी इन्क्वायरीच्या दरम्यानच कळतं की वेदर दिस कंप्लेंट इज फॉल्स ऑर ट्रू. जर कंप्लेंट फॉल्स असेल तर रिलीज, कंप्लेंट ट्रू असेल तर काय होईल, मग पुढची स्टेज येईल. मग पुढची स्टेज काय आहे, दस वेन सच ऑफेन्स ऑफ विच मॅजिस्ट्रेट हॅज टेकन कॉग्निझन्स कॅन बी ट्राईड, अंडरलाईन करा, कॅन बी ट्राईड बाय हिम, मग तो ट्रायल करेल, मग तो ट्राईड करेल त्याला. देन ही फ्रेम्स द फॉर्मल चार्जेस. आता फॉर्मल चार्जेसला अंडरलाईन करा. मॅजिस्ट्रेटला जेव्हा कळतं की हे ट्रू आहे कंप्लेंट, ही खरी कंप्लेंट आहे, त्याच्यानंतर इन्क्वायरी होऊन काय होणार आहे, एक फॉर्मल चार्जेस क्रिएट केले जातील अगेन्स्ट द अक्यूज पर्सन. हाऊएव्हर बिफोर दॅट
he can issue the process against such accused for compelling the attendance of such accused. पहा, आधीच्या याच्यामध्ये अटेंडन्सची गरज नव्हती, त्याचा तो करत होता अभ्यास. पण इथे मात्र जेव्हा हा गुन्हा घडलेला आहे, जेव्हा आपल्याला कंप्लेंटमध्ये काहीतरी खरं पण दिसतं, अशा वेळेस मग तो अक्यूजला काय करेल, कंपल्शन करेल की तू आता अटेंड राहायचं आहे फॉर द पर्पज ऑफ ट्रायल प्रोसिडिंग्स. ओके. अँड इफ such offense is such which can be exclusively tried by session court, then such a magistrate commits the case to such a session court by the trial. For the trial. पहा, केसच्या दरम्यानच कळतं की हे केस कुठं जायला पाहिजे बाबा, JMFC कडे जायला पाहिजे, मॅजिस्ट्रेटकडे याच्या सेशन कोर्टाकडे जायला पाहिजे. तर त्या दरम्यानच जर ट्रायल प्रोसिडिंगच्या वेळेस कळालं मॅजिस्ट्रेटला की दिस केस इज नॉट फॉर, आपल्यासाठी नाही आहे, ही केस कशासाठी आहे, सेशन कोर्टासाठी आहे, तर मग काय केलं जातं, जसं ट्रायल प्रोसिडिंग रिलेट्स टू अन ऑफेन्स थ्रू विच द कोर्ट इज एम्पॉवर्ड टू कन्व्हिक्ट or acquit the accused person as the case may be. जेव्हा लक्षात येतं की ही सेशन कोर्टाची केस आहे, ही सेशन कोर्टाकडेच गेली पाहिजे, आणि त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर काय होतं, तिथे ट्रायल प्रोसिडिंग सुरू होतं छोटंसं, थ्रू विच द कोर्ट इज एम्पॉवर्ड टू कन्व्हिक्ट और ॲक्विट द अक्यूज पर्सन ऑन द केस मे बी. सेशन कोर्टाकडे एकदा हँडओव्हर केस केली की तिथं त्याचं ॲक्विटल होऊ दे किंवा तो काय होऊ दे, त्याला कन्व्हिक्शन होऊ दे, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. ओके. आता ऑन द फॉलोइंग पॉइंट देर इज डिफरन्स बिटवीन द एन्क्वायरी अँड ट्रायल. आता आपण एन्क्वायरी आणि ट्रायलमधला फरक पाहूया. विथ रिस्पेक्ट टू एन ऑफेन्स, द एन्क्वायरी इज अंडरटेकन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स. एन्क्वायरी कशासाठी आहे, एखाद्या गुन्ह्याची दखल घेण्यासाठी आहे. वेअर ॲज अ ट्रायल इज कंडक्टेड फॉर डिसाइडिंग द गिल्ट ऑर इनोसन्स ऑफ द अक्यूज पर्सन. इथे काय करायचं आहे, एखाद्या अक्यूज पर्सनचं गिल्ट आहे का बाबा, त्याने गुन्हा केलेला आहे का तो इनोसेंट पर्सन आहे, हे इथं ठरवलं जातं. दस ऑन कन्सिडरिंग द टाइम फॅक्टर इट कॅन बी सेड दॅट द मोमेंट वेअर द इन्क्वायरी कम्स टू अन एंड द ट्रायल बिगिन्स. पहा, आता कळलेलं एक गुन्हा घडलेला आहे, त्याचं पोलीस थ्रू इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे, ती मॅजिस्ट्रेटसमोर केस आलेली आहे, गुन्हा घडलेलाच आहे, कंप्लेंट खरी आहे. मग मॅजिस्ट्रेट काय करतो, समजा ती सेशन कोर्टाची केस असेल तर सेशन कोर्टाकडे जाते, समजा ती ट्रायल कोर्टाची मॅजिस्ट्रेट कोर्टाची केस असेल तर ती कुठे राहते, तिथेच राहते. मग मॅजिस्ट्रेट काय करतो, त्याच्या पुढे त्याची इन्क्वायरी होते, आणि जिथं इन्क्वायरी संपते त्या ठिकाणापासून काय होतं, ट्रायल सुरू होते. आणि जो अक्यूज पर्सन आहे, जो गुन्हेगार आहे, त्याला कंपल्सरी अटेंडन्स करण्यासाठी मॅजिस्ट्रेट बोलावू शकतो. ओके. फार छोट्या गोष्टी आहेत, फार सोप्या गोष्टी आहेत, बट यू शुड पे अटेन्शन टू दिस एव्हरी पॉईंट. इन सच अ रिलेशन टू अन ऑफेन्स, an inquiry may result into the discharge of an accused person where the magistrate is of the opinion that there is not any sufficient ground for proceeding further. पहा, इन्क्वायरीच्या दरम्यानच त्याला कळतं की आता प्रोसिडिंग फर्दर करण्याची गरज नाही, या अक्यूजनी काही केलेलंच नाही, माणसाने काही केलेलंच नाही आहे. प्रथम दर्शनी प्रायमा फेसी कळून येतं की इथं कुठलंही सफिशियंट ग्राउंड नाही आहे या व्यक्तीची ट्रायल सुरू करण्यासाठी. ओके. If the proceeding is initiated upon a complaint, then such inquiry may result into the dismissal of complaint. आता समजा एखाद्याने कंप्लेंट केलेली असेल आणि त्या बेसिसवर जर आपण इन्क्वायरी करत असू तर अशा वेळेस ती कंप्लेंट काय केली जाते, डिसमिस केली जाते. ओके. Where the magistrate forms the opinion that there is no any prima facie case. मॅजिस्ट्रेटला कळतं की इथं कुठली प्रायमा फेसी, प्रथम दर्शनी इथं कुठलीही केस कळत नाही किंवा होत नाहीये. अँड देअर इज अ नो स्ट्रेंथ इन सच अ कंप्लेंट ॲज इट अपियर्स टू बी नॉट ट्रू. तिथं कुठलीही स्ट्रेंथच नाही आहे, त्या केसमध्ये दमच नाही आहे काही. मग अशा वेळेस मॅजिस्ट्रेट काय करणार आहे, ती केस डिसमिस, कंप्लेंट जी आहे ती डिसमिस करून टाकणार आहे. त्याला कळतं त्याच्यात काही खरं पण नाहीच आहे, हे काही घडलेलंच नाही आहे. ओके. आता ट्रायल पाहूया. ट्रायल इज ज्युडिशियल प्रोसिडिंग and it presupposed the existence of offense and it results into either conviction or acquittal. ट्रायल अंडरलाईन करा.
ट्रायल एक प्रोसिडिंग आहे, एक काम करण्याची पद्धत आहे, प्रोसिडिंग आहे, एक अशी पूर्ण लिंक वाईज वर्क आहे तिथे. अँड इट इज प्रिसपोज, असं समजलं जातं की तिथं एक एक्झिस्टन्स झालेला आहे, ऑफेन्स घडलेला आहे. अँड इट रिझल्ट्स इन टू, आणि मग त्याचा रिझल्ट कशामध्ये लागतो, एकतर त्या व्यक्तीच्या कन्व्हिक्शनमध्ये लागेल किंवा त्या व्यक्तीच्या ॲक्विटलमध्ये लागेल. ॲक्विटल म्हणजे काय, सुटका. कन्व्हिक्शन म्हणजे काय, शिक्षा ऑफ एन अक्युज्ड पर्सन. बट इट इज नॉट ऑलवेज द केस इन द मॅटर ऑफ एन्क्वायरीज. हे एन्क्वायरीमध्ये मात्र होत नाही. अंडर सेक्शन 125 ऑफ CRPC, the magistrate conduct the inquiry but not the trial. ओके, हे वाक्याला लक्षात ठेवा. 125 खाली CRPCच्या मॅजिस्ट्रेट कंडक्ट द इन्क्वायरी, पण ट्रायल चालत नाही 125 खाली. सो अ पिटिशन मेड बाय अ वाईफ अगेन्स्ट हर हजबंड बिफोर द मॅजिस्ट्रेट फॉर क्लेमिंग द मेंटेनन्स कॅन नॉट ट्रीटेड टू बी कंप्लेंट. त्याला कंप्लेंट म्हणून ट्रीट केलं जात नाही. बिकॉज द कंप्लेंट मस्ट रिलेट टू एन ऑफेन्स. ऑफेन्स घडलेला असेल तरच कंप्लेंट केली जाते. अँड हियर द ॲक्ट ऑफ निग्लेक्ट or refusal of maintenance, a wife is not an offense, and therefore there cannot be any trial, but there is merely an inquiry under section 125. जेव्हा सेक्शन 125 खाली केसेस जातात, हे जे आहेत मेंटेनन्स देत नाही आहे किंवा डिवोर्सचे केसेस जातात, ते तो गुन्हा नाही आहे ॲक्च्युली. ते काय केलं जातं, तर तिथं फक्त एन्क्वायरी केली जाते. ओके, अंडर द सेक्शन 125. ओके, तिथं कुठली ट्रायल नाही चालत सुरुवातीला, तिथं एन्क्वायरी केली जाते. एन्क्वायरीज अंडर द कोड कॅन नॉट ऑल्सो बी कंडक्टेड बाय द एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हा एन्क्वायरी कंडक्ट करत नाही. सच एन्क्वायरीज आर नॉट रिलेटेड टू द कमिशन ऑफ ऑफेन्सेस. There are provisions under the code relating to preventive measures and the security proceedings. Thus, under section 107, an executive magistrate conducts the inquiry with respect to any such person who is likely to disturb the public tranquility for determination of his liability or furnish the band for keeping the peace. पाहता, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कुणाची चौकशी करतो, कुणाचं इन्क्वायरी करतो, तर जे लोक समाजामध्ये दंगा करतायत किंवा त्याच्यामुळे पब्लिक पीस डेंजरमध्ये येऊ शकतं किंवा पब्लिक ट्रँक्विलिटीला धोका पोहोचतो, तर अशा वेळेस काय केलं जातं, फक्त तिथं एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करू शकतो. आणि बाकीच्या केसमध्ये कोण करतं, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ओके, हे सगळे लोक एकच असतात. ते जेव्हा जेव्हा भूमिका करत असतात तेव्हा तसं त्यांचं नाव आहे. ओके, हे तुम्हाला माहीत असेल कदाचित. आता पुढचा जो चॅप्टर 5 आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे अरेस्ट. अरेस्ट म्हणजे काय, अटक. त्याला अटक झाली म्हणजे काय झालं. आता हे अरेस्ट म्हणजे काय ते आपण पाहूया. चॅप्टर 5 अंडरलाईन करा. जे JMFC देण्याच्या विचारात आहे त्यांनी तर बारीक बारीक पॉईंट्सला अंडरलाईन करा. चॅप्टर 5 कंटेनिंग सेक्शन 41 to 60A of the CRPC 1973 lays down the provisions regarding arrest of person. पहा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सेक्शन 41 ते 60A याच्यामध्ये कशा संदर्भात प्रोव्हिजन्स आहेत, तर अरेस्ट संदर्भात. ॲक्च्युली तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, एक छानसा चार्ट प्रिपेअर करायला पाहिजे. एका बाजूला सेक्शन्स लिहायला पाहिजेत आणि समोर त्याच्या काय काय प्रोव्हिजन्स आहेत, कशासाठी ते सेक्शन्स वापरले गेले हे तुम्हाला चार्ट थ्रू कळतं. आणि तो चार्ट आपल्या जवळ लावून ठेवायचा. आपण डेली पाहतो तिथं बरोबरच ते लक्षात राहतात सेक्शन्स, आणि सेक्शन वाईजच पेपर द्यायचा असतो. ओके, CPC आहे, CRPC आहे. आता तुमचे ऑनलाईन पेपर झाले त्यामुळे तुम्हाला डिटेल काही कळणार नाही, पण इथे मात्र तुम्हाला डिटेलमध्ये लिहावं लागणार आहे. सो हियर चॅप्टर 5 कंटेनिंग सेक्शन 41 to 60A. 41 to 60A ला अंडरलाईन करा. ऑफ द CRPC 1973. मी पुन्हा लिहिते कारण आपल्या लक्षामध्ये पॅक राहावं. lays down the provisions regarding arrest of person. Meaning काय त्याचं पाहूया. The expression arrest literally means deprivation of personal liberty by a legal authority. कॉन्स्टिट्यूशन शिकला असाल तर पर्सनल लिबर्टीचं व्हॅल्युएशन तुम्हाला असणारच आहे, त्याची नीटनेटकी माहिती असणार आहे. जर
एखाद्या व्यक्तीची पर्सनल लिबर्टी आपण व्हायलेट करतो आहे, तर त्याला डिटेन करून ठेवतो आहे, त्याला बांधून ठेवतो आहे, त्याला म्हणायचं अरेस्ट. ओके. इट मीन्स ॲप्रिहेन्शन ऑफ अ पर्सन बाय लीगल अथॉरिटी. ॲप्रिहेन्शन ऑफ पर्सन अंडरलाईन करा. कोण करतं हे? तुम्ही मी नाही करत, लीगल अथॉरिटी करतात. रिझल्टिंग इन डिप्रायव्हेशन ऑफ हिज पर्सनल लिबर्टी. लीगल अथॉरिटीतर्फे एखाद्या व्यक्तीची जेव्हा पर्सनल लिबर्टी काढून घेतली जाते, त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा काढून घेतलं जातं, त्याला म्हणायचं अरेस्ट. ओके. अरेस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन द कोड. अरेस्ट ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे कोडमध्ये. इट इन्शुअर्स प्रेझेन्स ऑफ द अक्युज्ड ॲट द ट्रायल. जर त्याला अरेस्टच केलेलं असेल, जेव्हा जेव्हा त्याची ट्रायल चालू असणार आहे, त्याला आणणारच ना पोलीस. द कोड प्रोव्हाइड्स 2 टाइप्स ऑफ अरेस्ट ॲज फॉलोइंग. याचे पण 2 टाईप आहेत. याचे पण छोटे छोटे चार्ट बनवू शकता तुम्ही. अरेस्ट लिहा, मग त्याच्यानंतर खाली 2 हे करा. एका साईडला लिहा अरेस्ट विथ वॉरंट, अरेस्ट विदाउट वॉरंट. असे 2 चार्ट तुम्ही करू शकता. हे चार्ट छोटे छोटे टाकले ना की उत्तर फार असं छान दिसतं, सुंदर दिसतं. ओके. सो अरेस्ट विदाउट वॉरंट. वॉरंट मीन्स अ रिटन ऑर्डर ऑफ अ कोर्ट. आपण पाहिलेलं आहे. वॉरंट काय आहे? वॉरंट मीन्स अ रिटन ऑर्डर ऑफ अ कोर्ट addressed to one or more police officers directing to arrest a person. पहा आता फार बारकावा आहे याच्यामध्ये. वॉरंट मीन्स काय आहे? रिटन ऑर्डर आहे. एक रिटन ऑर्डर दिलेली आहे. कुणी दिलेली आहे? कोर्टाने दिलेली आहे. ॲड्रेस्ड कुणाच्या नावाने दिलेली आहे? ॲक्युजच्या नावाने दिली जात नाही वॉरंट. इथं कुणाच्या नावाने दिलेलं आहे? ॲड्रेस टू वन ऑर मोर पोलीस ऑफिसर्स. कशासाठी दिलेलं आहे? तर डायरेक्टिंग टू अरेस्ट अ पर्सन. त्याला डायरेक्शन दिलेलं आहे की बाबा या व्यक्तीला जाऊन तुम्ही अरेस्ट करा. म्हणजे वॉरंट कुणाच्या नावे निघतं? तर पोलिसांच्या नावे वॉरंट निघतं. आणि कुणाला पकडण्यासाठी निघतं ते? डायरेक्टिंग टू अरेस्ट अ पर्सन whose name and address given with the offense charge for the purpose of proceeding him before the court. ओके. याच्यामध्ये काय काय असतं? याच्यामध्ये असतं त्या पर्सनचा ॲड्रेस, त्याचं नाव, आणि त्यांनी त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याचं सुद्धा नाव याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि कशासाठी असतं? ऑन स्पेसिफिक. कोर्टामध्ये त्या व्यक्तीला हजर करायचं आहे. आणि कधी करायचं आहे? ऑन स्पेसिफाईड टाईम. ओके. आता अरेस्ट विथ वॉरंट पाहूया. अरेस्ट विथ वॉरंट म्हणजे काय? Arrest, a warrant for arrest may be issued by a magistrate after taking cognizance of an offense. वॉरंट कधी निघेल? जेव्हा मॅजिस्ट्रेट त्या गुन्ह्याची दखल घेईल. वेदर कॉग्निझेबल ऑर नॉन कॉग्निझेबल, दोन्ही मध्ये पण वॉरंट असतं. इफ द ऑफेन्स कमिटेड अ कॉग्निझेबल, द पोलीस कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट. पहा, ऑफेन्स जर कॉग्निझेबल असेल, आपण पाहिले पोलीस अरेस्ट करू शकतात विदाउट वॉरंट. द पर्पज ऑफ वॉरंट इज टू कॉज द अक्यूज टू अपियर बिफोर द कोर्ट. वॉरंट काय आहे? तर कोर्टासमोर अक्यूज समोर एखाद्या त्या व्यक्तीला हजर करायचं असतं, म्हणून इथं वॉरंट दिलेलं असतं. हे फक्त सूचना आहे की बाबा तुझं नावावर असा गुन्हा दाखल झाला आणि यू मस्ट कम इन टू द कोर्ट. आणि मग जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस ऑफिसर तिथं जातात त्याला अरेस्ट करायला, किंवा त्याला एक समन्स पाठवलं जातं. वी हॅव सीन दॅट. ओके. To cause the accused to appear before the court, the magistrate issue warrant when he has reason to believe that the accused has absconded or would not obey the summons. पहा, जेव्हा मॅजिस्ट्रेटला कळतं की ऑब्स्कॉन्डेड म्हणजे काय? पळून जाणार आहे, पलायनवादी माणूस दिसतोय हा, पळून जाणार आहे, हा काही थांबणार नाहीये, अशा वेळेस त्याच्या विरुद्ध वॉरंट काढलं जातं. आता अरेस्ट विदाउट वॉरंट पाहूया. Generally, a person shall be arrested with a warrant. However, a person shall be arrested with a warrant. Commonly, warrant बरोबर लोकांना अरेस्ट केले जाते, पण कधी कधी काय होतं? Generally, a person shall be arrested with a warrant. However, person shall be arrested with warrant. However, person may be arrested without warrant also, because of the serious nature of the circumstances
and to enable the police to discharge their duties effectively. कळालेला इथे एक मोठा गुन्हा घडलेला, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत आहे आणि मग आपण जर मॅजिस्ट्रेटच्या परवानगीची वाट पाहत बसू, पोलीस ऑफिसरनी पटकन काय करायचंय, त्याला पकडायचं आहे. ओके, इथं विदाऊट वॉरंट कॉग्निझेबल ऑफेन्स हे गुन्हा फार गंभीर स्वरूपाचा आहे, त्याच्यामुळे पब्लिक ट्रँक्व्हॅलिटी, पीस सगळं डिस्टर्ब होणार आहे. कुणावर तरी गुन्हा झाला आहे, मर्डर सारखी केस आहे, भर चौकात मर्डर झालाय, पोलीस ऑफिसर पाहतोय, पण तो म्हणाला नाही नाही, आमच्या कोडनुसार काय, आम्हाला मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतल्याशिवाय आम्हाला अरेस्ट करता येणार नाही. चालेल का असं? नाही. त्यावेळेस पोलिसांना काय करावं लागतं, स्वतः सुमोटो दखल घेऊन त्या आरोपीला अटक करावी लागते आणि नंतर मग ते सगळ्या प्रोसिडिंग चालू राहतात. ओके, सो हिअर टू इनेबल द पोलीस टू डिस्चार्ज हिज ड्युटीज इफेक्टिव्हली, अरेस्ट विदाउट वॉरंट कॅन बी मेड अंडर द फॉलोइंग सर्कमस्टान्सेस. आता आपण पाहणार आहोत कुठल्या कुठल्या सर्कमस्टान्सेसमध्ये आपण अरेस्ट विदाउट वॉरंट करू शकतो, म्हणजे पोलीस ऑफिसर अरेस्ट विदाउट वॉरंट करू शकतो. पहिला आहे पहा सेक्शन 41. हे आता सेक्शन वाईज लक्षात ठेवायचं आहे. सेक्शन 41, व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट, एनी सच पर्सन कॅन बी अरेस्टेड बाय अ पोलीस ऑफिसर विदाउट द वॉरंट who commits in the presence of such a police officer any cognizable offense. मी आता सांगितलं, पोलीस ऑफिसरच्या समोरच एखादा कॉग्निझिबल ऑफेन्स घडतो आहे, एखादा गुन्हा घडतो आहे, मग पोलीस शांत राहतील का? ही मे अरेस्ट विदाउट वॉरंट. एनी सच पर्सन कॅन बी सो अरेस्टेड, कधी, अगेन्स्ट हुम रिझनेबल कंप्लेंट हॅज बीन मेड, त्याची रिझनेबल कंप्लेंट आहे, ती व्यक्ती दिसल्या क्षणी आपण अटक करू शकतो. अगेन्स्ट who credible information has been received, इन्फॉर्मेशन मिळालेली की हा माणूस गुन्हा करून पळत आहे आणि मर्डर केल्यानंतर हा पळतोय जोरात, विदाउट वॉरंट अरेस्ट करू शकतात. तिसरा, सच अरेस्ट इज, आपल्या कॉमन सेन्सला जे कळतं तोच कायदा असतो. वेन सच अरेस्ट इज नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऑफेन्स, कधी कधी इन्व्हेस्टिगेशनसाठी अरेस्ट करणं आवश्यक असतं. Such arrest is necessary to prevent such a person from causing the evidence of offense disappear. कधी कधी फार गुन्हेगार हुशार असतात, ते काय करतात, ते आपण जे गुन्हा केलाय त्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा लोकांना कळतं, पोलिसांना कळतं की हा काय करणार आहे, आपले पुरावे नष्ट करणार आहे, तर जाऊन त्याला अटक केली जाते. और such arrest is necessary to prevent such a person from tampering with such evidence in any other manner. टॅम्परिंग म्हणजे पण नष्ट करणे, आपले हे जे आहेत एव्हिडन्सेस आहेत ते तो नष्ट करण्याची तयारी असेल तर त्याला अरेस्ट केलं जातं. हे असं तुम्ही स्पेशली या लँग्वेजमध्ये लिहायची गरज नाही, तुम्हाला जे कळलंय ते तुम्ही लिहायचं आहे. ओके, तुम्ही छोट्या छोट्या शब्दांमध्ये लिहिलं किंवा छोट्या छोट्या वाक्यांमध्ये लिहिलं तरी सुद्धा उत्तर बरोबर आहे. सच अ अरेस्ट इज नेसेसरी to prevent such a suspected person from making any inducement, threat, or promise to any such person who is acquainted with the facts of the case with a view of dissuade such a person that is would be witness. पाहता, काही आरोपी असे असतात की त्यांना जे विटनेस आहेत त्यांना ते धोका पोहोचवू शकतात. एखाद्याने त्याला गुन्हा करताना पाहिलेला आहे, मग अशा वेळेस तो जो विटनेस आहे त्याच्या जीवाला धोका आहे, मग काय केलं जाईल, पोलीस ऑफिसर या व्यक्तीला अरेस्ट करतील. ओके, फ्रॉम डिस्क्लोजिंग सच फॅक्ट्स आयदर बिफोर द पोलीस ऑफिसर ऑर बिफोर द कोर्ट, म्हणजे तो जो विटनेस आहे त्याला पण धोका पोहोचवण्याची भीती असेल तर अरेस्ट केलं जातं. सच अरेस्ट इज नेसेसरी बिकॉज अनलेस सच पर्सन इज अरेस्टेड हिज प्रेझेन्स whenever required before the court cannot be ensured. खात्रीच नाही तो कोर्टात हजर राहील समन्स पाठवून हे करून, तर त्याला काय करायचं, डायरेक्ट मे अरेस्ट विदाउट वॉरंट करायचं आहे, किंवा वॉरंट पाठवले, लोक वॉरंट पाठवून देतात परत. सो अँड व्हाईल मेकिंग सच अरेस्ट द पोलीस ऑफिसर हॅज टू रेकॉर्ड द रिझन्स ऑर ग्राउंड्स फॉर विच ही इज अरेस्टिंग द सस्पेक्टेड पर्सन. पाहता, and while making such arrest the police officer has to record the reason or grounds for which he is arresting the suspected person even without the warrant. Similarly, if such police officer
is satisfied that such arrest is not required in this case, then also he has to record his reason for which he is not making the arrest. पाहता पोलिसांवर हे बंधन असतं की जर तुम्ही असा गुन्हा पाहिलेला आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला काय करायचंय, अरेस्ट करायचं. समजा तुम्ही अरेस्ट केलंच नाही तर का केलं नाही याचं सुद्धा रिझन द्यावं लागतं. पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.